शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज. ठीक आहे. शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज हा टॉपिक आपण आज बघणार आहोत. मॅम व्हॉइस ठीक आहे. तर शेकडेवारी पर्सेंटेज म्हणजेच काय? शेकडेवारी कोणाची काढायची आहे? पर पर पर्सेंटेज, पर आणि सेंटेज. ठीक आहे. याचा अर्थ होतो 100. पर म्हणजेच डिवायडेड बाय 100. कोणती शेकडेवारी काढतो म्हणजेच काय? पर म्हणजेच भागिले. ठीक आहे. आणि सेंट म्हणजेच 100. म्हणजे कोणते याचा 100 तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळतात? पर्सेंटेज. सपोज मला 1% काढायचं आहे. 1% तर काय? 1 डिवायडेड बाय 100 करणार म्हणजे त्याला बोलतात 1%. ठीक आहे. सपोज मला 50% काढायचे असते. 50% तर का 50 डिवायडेड बाय 100. इकडे बस. ठीक आहे. 50 म्हणजे 1/2. सपोज मला 10% काढायचं आहे. 10% म्हणजे 10 भागिले 100 म्हणजे 0.0 1/10. तर याला बोलतात पर्सेंटेज. कोणत्या याचा पण पर्सेंटेज या पद्धतीने काढतो. सपोज मला 80% काढायचे आहे. 80% म्हणजे 80 डिवायडेड बाय 100. ओके. म्हणजेच 4/5 हे याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. अजून 60%चं काय येणार? डायरेक्ट लिहिलं 60%. 60 डिवायडेड बाय 100 3/5. ओके. 3/5. अजून आपल्याला यूज होणार आहे 25%. 25% जर डायरेक्ट लिहिलं 25 1/4 याचा आन्सर येणार आहे. ओके. 5% जर इथे लिहिलं तर किती होणार आहे? 1/20. नंतर 8% लिहिलं जे महत्वाचे 25. ठीक आहे. हे आपल्याला कन्व्हर्जन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एवढं लिहून घ्या. पर्सेंट शेकडेवारी सोपा आहे चॅप्टर. फॉर्म्युला याच्यामध्ये जास्त आहे. मग फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्यानुसारच आपल्याला गणित हमखास याच्यावरती गणित विचारलं जातं. शेकडेवारीवरती 1%. झालंय प्रत्येकाचं? ठीक आहे. मी एक नंबर लिहितो इकडे तोपर्यंत. या पद्धतीत पण विचारलं 122 1220 चा 1% जर विचारला 1220 चा 1% कसा काढणार? 1220 इंटू 1 डिवायडेड बाय 100. 0 गेट कॅन्सल. तर 1.22 याचा आन्सर येणार आहे. सॉरी 12 पॉईंट. सॉरी 10 आहेत ना. ओके. हा 12.2 राईट. 100 असल्यास 1.22 आलं असं 12.2. ठीक आहे. त्याच्यानंतर 116 चा 10%. 116 चा
10%. डायरेक्ट पण तुम्ही कन्व्हर्जन तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट इथूनही व्हॅल्यू पुट करू शकता. किती येणार? 116 जर केलं 116 इंटू 10 या पद्धतीत पण केली होती, तर आन्सर किती येणार? 11.6. 11.6 याचा आन्सर आहे. ठीक आहे. 13 चा 10%, 13 चा 10% जर विचारलं तर काय येणार आहे? 13 गुणिले 10% काय आहे? आपण किती? 1/10 डायरेक्ट करायचं. किती येणार आहे? 1.3 येणार आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. या पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. 5 चा 10%, 5 चा 10%, 5 इंटू 1/10 किती येणार आन्सर? 5. 1/2 म्हणजेच 0.5. 1/2 म्हणजेच 0.5. ठीक आहे. हे बेसिक झालं. एखादा पर्सेंट आपल्याला काढायचं असेल तर या पद्धतीने काढणार. आता आपण एक्झॅक्ट एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहोत. पहिला आहे शेकडेवारी काढणे. ठीक आहे. शेकडेवारी जर काढायची, हे इरेज करू. झालंय सर्वांचं? ठीक आहे. आता आपण शेकडेवारी काढणे, हेडिंग द्या शेकडेवारी काढणे. फॉर्म्युल्यानुसार म्हणजेच आपल्याला थोडक्यात जे शाळेत मार्क वगैरे मिळतात, ठीक आहे, त्या पद्धतीने आपण आता करणार आहोत. एकदम एक्झाम्पल घेऊया. सुरेशला 500 गुणांच्या परीक्षेत 350 गुण मिळाले. किती भेटले? 350 गुण मिळाले. तर शेकडा किती गुण मिळाले? तर शेकडा किती पर्सेंट मिळाले? किती गुण? ठीक आहे. शेकडा किती गुण मिळाले? डायरेक्ट आपण करू शकतो. 350 काय ना, 350 इंटू 500 इंटू 100. ठीक आहे. आन्सर याचं किती येणार? याचं जर फॉर्म्युला जर आपण लिहिलं तर याला शेकडा गुण आपण किती येतं आन्सर? 70%. ठीक आहे. याचा फॉर्म्युला जर लिहिला शेकडा गुण बरोबर हे काय आहे? 350 काय? त्याला प्राप्त गुण भागिले मूळ एकूण गुण. ठीक आहे. फॉर्म्युला जर लिहून घ्या. कोणती? फक्त शेकड्यावर नाही, इतर ठिकाणी पण तुम्ही यूज करू शकता. इंटू 100 डिवायडेड बाय %. ठीक आहे. या पद्धतीने आन्सर किती येतं? 0.0000. ठीक आहे. तर आन्सर येते 70%. आता दुसरा याच्यात बी पॉइंट लिहून घ्या. शेकडेवारी दिली असता, दुसरा टाइप आहे, शेकडेवारी दिली असता प्राप्त घटक काढणे. शेकडेवारी दिली असता प्राप्त घटक काढणे. एक्झाम्पल घ्या. एका वर्गातील 50 मुलांपैकी 20% मुले हुशार. 50 मुलांपैकी 20% मुले हुशार आहेत. तर मुलांची संख्या किती?
तर हुशार मुलांची संख्या विचारलेली आहे. हुशार मुलांची संख्या. ठीक आहे. फॉर्म्युला प्राप्त घटक बरोबर शेकडेवारी गुणुले मूळ घटक डिवायडेड बाय 100. ठीक आहे. शेकडेवारी किती आहे? 20 गुणुले मूळ घटक 50 भागिले 100. तुम्हाला प्राप्त घटक मिळून जाणार. प्राप्त घटक 50 × 50 तर हुशार मुले किती येत आहेत? 10 येत आहेत. अजून एक आहे शॉर्टकट. 50 मुले, एकूण मुले किती आहेत? 50. त्यांना आपण 100 घ्यायचं, 100%. ठीक आहे. आणि विचारले किती आहेत त्यांनी? 20% मुलांचं किती येणार? तर लक्षात आलं. तर ह्या केसमध्ये काय करायचं? हे 1% एकमेकांना कॅन्सल झाले, हे पण कॅन्सल झाले. ठीक आहे. इथे येणार 5 आणि हे x इकडे नेले तर 50 भागिले 5 बरोबर x, म्हणजे आन्सर 10. डायरेक्ट पण या पद्धतीने पण करता येतं. ठीक आहे. शॉर्टकट. 50 ला 100% घ्यायचं आणि 20% त्यांनी विचारले ना, 20% तर 50 ला 100%, तर x ला 20%. तर यांचा x ची व्हॅल्यू काढली तरी तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळू शकतो. हा फॉर्म्युला आहे. कोणत्या एका मेथडने पेपरला ह्या मेथडने केला तरी आन्सर बरोबर येणार आहे. ठीक आहे. आलाय प्रत्येकाचा आन्सर. नंतर तिसरा पॉइंट आहे शेकडेवारी व प्राप्त घटक दिला असता मूळ घटक काढणे. शेकडेवारी तिसरा टाइप आहे याच्यामध्ये. शेकडेवारी व प्राप्त घटक दिला असता मूळ घटक काढणे. शेकडेवारी व प्राप्त घटक दिला असता मूळ घटक काढणे. मूळ घटक काढणे. एक्झाम्पल आहे. कोणत्या संख्येचे 9% 9% हे 36 आहेत. हे 36 आहेत. कोणत्या संख्येचे 9% हे 36? सपोज कोणती संख्या आपल्याला माहिती नाही, म्हणजेच एक संख्येचे 9% किती आहेत? 36 आहेत. बरोबर. टक्केला असं लिहायचं. कोणत्या संख्येचे 9%? तर x गुणुले टक्क्यात म्हणजेच काय? 9. याचा अर्थ काय? 9% तर काय बोलतो? 9 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 36. किती येणार आन्सर? x इज इक्वल टू 36 × 9 × 100. 9 चोक 36. तर x बरोबर किती? 400. हे त्याचा आन्सर आहे. कोणत्या संख्या? अशा प्रकारची गणित पेपरला विचारतात. कोणत्या संख्येचे 9% 36 आहेत? तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पर्सेंट विचारलं, 9% म्हणजे समजून जायचं 9 × 100 घ्यायचं. ठीक आहे. कोणत्या संख्येची? तुम्हाला संख्या माहिती आहे का ती? तर नाही. तर एक संख्येचे 9% घ्यायचे. तर 9 × 100 इज इक्वल टू किती सांगितलंय? 36 आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आन्सर किती येणार आहे? 400 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॉइंट शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. शेकडेवारीचे दशांश फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल, शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. शेकडेवारीचे नेक्स्ट टाइप लिहा. शेकडेवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर. दशांश अपूर्णांकात रूपांतर. पहिलं एक्झाम्पल आहे 87% चे दशांश चिन्हात रूपांतर. दशांश अपूर्णांकात रूपांतर. अपूर्णांकात रूपांतर किती येणार? 87 चा
87% आहे म्हणजे 100 द्यायचं. आता दशांश म्हणजे 0.87 87 या पद्धतीने याचा आन्सर येणार. लक्षात आलं? टक्के म्हटलं की लक्षात ठेवा डिवायडेड बाय 100 करायचं. पर्सेंटेज म्हटलं टक्के म्हटलं की डिवायडेड बाय 100 या पद्धतीने होणार आहे. नंतर दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर. दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर. आणि दिलाय 0.033 चे शेकडेवारीत रूपांतर. काय करायचं याच्या वेळी फक्त इंटू 100 करायचं. या केसमध्ये लक्षात घ्या दशांश शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर 0.033 इंटू 100 दॅट्स इट. किती येणार? 3.3%. ठीक आहे. या पद्धतीने करायचं. जर दशांश अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करायचं फक्त 100 ने त्याला काय करायचं गुणायचं आहे जो काही अंक असेल. ठीक आहे. हे बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप आहे तो महत्वाचा आहे. नेक्स्ट टाईप लिहून घ्या. हे झालंय का? ठीक आहे. नेक्स्ट आहे 618%. 618% इज इक्वल टू झेड चे 6%. झेड चे 6%. तर झेडची किंमत विचारलेली आहे 618%. तर झेडचे 6%. अशा केसमध्ये काय करायचं लक्षात घ्या. 600 दशांश तसे लिहायचे गुणुले 18. आता टक्के आहेत म्हणजे गुणुले भागिले 100 बरोबर झेड इंटू 6/100. ठीक आहे. 100 कॅन्सल. काय होणार आहे? झेड बरोबर 6 1 7 3 18. 600 गुणुले 3 किती? 1800 याचा आन्सर येणार आहे. तर अशा प्रकारचे पण गणित विचारले. 1800 झेड इज इक्वल टू 1800 याचा आन्सर येते. ठीक आहे. आता याचा एक करा. 900 चे 20%. 900 चे 20% बरोबर 600 चे y%. तर y ची किंमत विचारलेली आहे. ठीक आहे. 900 चे 20% ते 600 चे y%. काय करायचं? 900 गुणुले 200 टक्क्यात म्हणजे भागिले 100 बरोबर 600 चे y%. 600 गुणुले y गुणुले 100 हे करायचं आहे या केसमध्ये. 33. नक्की बघ, चेक कर. 600 चे y% आहेत. परत एकदा चेक कर आन्सर. याचे 100 तू घेतलेस का? y% आहे. y नुसतं नाहीये, y% म्हणजे y इंटू 100 येणार. दोन्ही ठिकाणी पर्सेंट विचारलं 20% आणि y% विचारलं 900 चे y%. तुला इथे पण y इंटू 100 करावं लागणार आहे. सॉरी y अपॉन 100 दोन्ही ठिकाणी. किती येते प्रियंका आन्सर? 2700. बघा 900 गुणुले 20 इंटू काय पर्सेंट आहेत ना, टक्के म्हणजेच 100 इथे घ्यायचे बरोबर 600 गुणुले y इंटू 100. 100 कॅन्सल. ठीक आहे. हा 9 दुनी 18 हे कॅन्सल होणार आहे.
येणार किती 9 दुने 18 180 डिवायडेड बाय 6 तिकडे मल्टिप्लाय केले 60 हो ना मल्टिप्लाय कसे होणार 180 भागिले 6 किती येत आहे 30 इकडे तुम्ही करू नका तुम्हाला पाहिजे तर पहिलं प्रॅक्टिस साठी इकडे खाली घ्या मी डायरेक्ट करतो म्हणजे मला प्रॅक्टिस आहे लक्षात आलं का हे नाही तर पटकन पटकन होतं ते इकडे गुणाकारात नेले त्यांनी लक्षात आलं डायरेक्ट नाही किती काय येणार 30 आन्सर येणार आहे व्हायचं लक्षात आलं प्रियंका काय करायचं सिंपल पहिले स्टेप एका बाजूला न्यायचे सगळे आणि मग सॉल्व्ह करायचं डायरेक्ट नंतर एकदा प्रॅक्टिस झाली की कर नंतर लक्षात आलं आधी नाही करायचं याच्यात तर वाय ची व्हॅल्यू किती येणार आहे इथे 30 व्हॅल्यू येणार आहे ठीक आहे किती टाईप झाले याच्यात भरपूर टाईप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गणित विचारली जातात दॅट्स इट त्याच्यानंतर पुढचा आहे पुढचा वेगळा टाईप आहे वेगळ्या प्रकारचं गणित आहे अजयला विजयपेक्षा 10% जास्त गुण भेटले अजयला विजयपेक्षा 10% जास्त गुण भेटले अजयला 10% गुण जास्त कोणापेक्षा विजयपेक्षा तर विजयला विजयपेक्षा सॉरी 10% गुण कमी लिहा अजयला विजयपेक्षा 10% गुण कमी भेटले 10% कमी अजयला विजयपेक्षा 10% गुण कमी मिळाले तर तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले विचारलेले तर खाली जो शब्द आहे तो वाचायचा जास्त मिळाले किती टक्के गुण जास्त मिळाले इथे विचारलेलं आहे याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा शेवटचं वाक्य याच्यात महत्वाचं काय विचारायचं मला किती टक्के गुण जास्त मिळाले आता जास्त मिळाले असतील तर काय करायचं बरोबर 100 गुणुले किती टक्के जास्त कमी मिळाले 10% गुणुले हे सेम येणार 10 गुणुले 100 बरोबर 100 आता इथे काय जास्त आहे जास्त असेल तर इथे वजा चिन्ह द्यायचं आणि इथे किती पर्सेंट होते 10% इथे जर कमी विचारले असते किती टक्के कमी मिळाले तर इथे लिहायचं प्लस लक्षात आलं बाकी तुमचं ऍज इट इज 100 इंटू आन्सर किती येत आहे आता विचारलंय तुम्हाला जास्त मिळाले ठीक आहे जास्त मिळाले विचारले ना सॉरी अजयला किती अजयला विजयपेक्षा 10% कमी जास्त मिळालेली 10% जास्त मिळाले तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले अजयला विजयपेक्षा 10% सॉरी दुसरं गणित ते मी पटकन बोललो ऍक्च्युअली दुसरं पण असंच आहे नीट अजयला विजयपेक्षा 10% गुण जास्त अजयला 10% गुण जास्त आहेत विजयपेक्षा तर कमी गुण विचारलेले आहेत कमी विचारले तर कमी असेल तर इथे काय असणार शेवट सेकंड वाक्य वाचायचं कमी असेल तर इकडे बघा कमी असेल तर प्लस करायचं दॅट्स इट कमी असेल तर प्लस करायचं दुसरं वाक्य याच्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या तुम्हाला विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले कमी आहे म्हणजे इथे काय तर प्लस किती येणार आन्सर हा याचे किती होणार 100 इंटू 10 इंटू 110 100/11 आता याला कसं सॉल्व्ह करायचं 11 9 चा 99 बरोबर 99 म्हणजेच इथे जो भागाकार आहे तो पहिला लिहायचा बाकी किती आहे 99 आलं म्हणजे बाकी राहिली 1 तो इकडे लिहायचा आणि जो भाजक आहे तो इकडे लिहायचा इथे लक्ष ह्याला कसं लिहायचं ह्याला भागायचं 11 9 99 इथे हा भागाकार
तो इथे लिहायचा. लक्षात ठेवा हा भागाकार. बाकी किती आहे? 1 आहे. ती बाकी इकडे लिहायची. आणि कशाने भागलं होतं आपण? भाजक काय होता? 11. तो इथे लिहायचा. तर आन्सर असं येणार आहे याचं. ठीक आहे, हे पर्सेंट यायचं. लक्षात आलं काय प्रियंका? लक्षात घे, परत सांगतो. 11 9 कितीने भागतो? भागाकार पहिलं लिहिलं. 9 99 राहिला किती? 1 राहिला. तो बाकी वरती लिहायची. आणि कशाने भागलं होतं तू? 11. ते खालती लिहायची. तर असं आन्सर, असे ऑप्शन मी ना पेपरला असं आन्सर नाही भेटणार तुम्हाला कधी. लक्षात ठेवा, पर्सेंटचे जो आन्सर येणार तर फ्रॅक्शन मध्ये अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला दिले जाणार. असं आन्सर काढलं त्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. किंवा त्याचा सगळ्यात बघायचं डिनोमिनेटर काय, तो 11 आहे का, तोच असेल खाली, तेच ऑप्शन असणार. लक्षात आलं? आता दुसरं एक्झाम्पल आहे. हा, अजयला विजयपेक्षा 10% गुण कमी मिळाले. अजयला विजयपेक्षा 10% गुण आता इथे कमी मिळाले विचारले. कमी मिळाले तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता काय विचारलं तुम्हाला? अजयला विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता जास्त विचार, सेकंड वाक्य नेहमी वाचायचं अशा क्वेश्चन मध्ये. काय आहे तिकडे? मायनस होणार. बाकी ठीक आहे. आन्सर किती येणार मला ह्या पद्धतीत सांगायचं आहे आता. आणि या प्रकारची गणित ज्या शक्यतो विचारली जातात, हे जे आता टाईप केलं त्याला VIMP लिहून ठेवा. महत्वाचा टाईप आहे हा. किती आन्सर? 11.1/9. व्हेरी गुड. जर याला सॉल्व केलं, ठीक आहे, 100 into 10 into 90, 100 divided by 90. 11 जातो रिमाइंडर, राहिला 1/9%. पुढचा टाईप लिहून घ्या. घटकामध्ये होणाऱ्या बदलामुळे शेकड्यावरीत होणारा बदल. घटकामध्ये होणाऱ्या बदलामुळे शेकड्यावरीत होणारा बदल. पहिला टाईप आहे घटकामध्ये वाढ झाली असता. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे घटकामध्ये वाढ झाली असता. फॉर्म्युला लिहून घ्या. प्राप्त घटक बरोबर मूळ घटक गुणुले 100 प्लस x इंटू 100. जर घटक x ने वाढला, जर घटक x% ने वाढला असता, फॉर्म्युला काय? प्राप्त घटक बरोबर मूळ घटक गुणुले 100 प्लस x इंटू 100. याचं गणित घेऊया आपण. राहुलचा पगार 30,000 रुपये आहे. राहुलचा पगार किती आहे? 30,000 रुपये आहे. जर पुढील वर्षी 15% ने पगारात वाढ झाली. पगारात वाढ किती आले? 15%. राहुलचा पगार 30,000 रुपये आहे. जर पगारात
जर पुढील वर्षी 15% वाढ झाली तर पुढील वर्षी राहुलचा पगार किती? तर राहुलचा पगार विचारलेला आहे. राहुलचा पगार मूळ घटकात टाकायचे आहे. मूळ घटक किती आहे? 30,000 इंटू 100 कितीने वाढ झाली? एक्स म्हणजे 15 इंटू 100. ठीक आहे, किती येतं आन्सर? 30,000 गुणुले 115. हे शून्य इथे इथे दोन्ही काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहे. 300 गुणुले 115. 100 300 15 त्रिक 45 345 बरोबर 00 3 म्हणजे 3,45,000 राहुलचा पगार होणार आहे. हे एक फॉर्म्युला आहे आणि शॉर्टकट कसं करायचं सांगतो. राहुलचा पगार किती आहे? ठीक आहे, इकडे करतो मी एकदम शॉर्टकट पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला जर माहिती नसेल तर या पद्धतीने पण केला तरी चालेल. राहुलचा पगार किती आहे? 30,000. आता त्याला आपण 100% म्हणायचं, म्हणजे हा त्याचा मूळ घटक आहे. म्हणजे मूळ घटक म्हणजे 100%. बरोबर. आता पुढच्या वर्षी किती नाईक झाली आहे त्याची? 15. म्हणजे किती होणार? 115. बरोबर. 15 100 होता मानायचं, आता किती आला? 115. तर एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. तेच होणार ना. हे बघा, एक्स बरोबर 30,000 भागिले 100 गुणुले 115. तेच मिळते ना हे इक्वेशन. हे शॉर्टकट आहे. डायरेक्ट तुम्ही पण असं आन्सर काढू शकता एक्स. म्हणजे तो मूळ पगार होता त्याला 100 मानायचं. बरोबर ना. आणि वाढ 15% झाली. 100त 15 वाढ झाली म्हणजेच किती? 115 झालं. आणि त्याला एक्स म्हणजे हा दुसरी मेथड आहे शॉर्टकट. याच्याकडे तुम्ही या पद्धतीने फॉर्म्युला पण लक्षात ठेवून करू शकता, किंवा प्रॅक्टिस झाली असेल तर डायरेक्ट असं केलं तरी आन्सर तेवढंच मिळतं. काढून जर बघितलं, हे बघा 115 गुणुले 300 आन्सर मिळतं एक बरोबर 345. ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल. आता दुसरा एकदा, आता याच्यात झाली पगार वाढ झालेली. ठीक आहे, तर दुसरं आहे घटकामध्ये टाईप बी लिहा. घटकामध्ये कमी झाला असता, घटकामध्ये कमी झाला असता बी टाईप. घटकामध्ये कमी झाला असता, कमी झाला असता. आता इथे कितीने कमी होणार आहे? X% कमी. आता इथे वाढणार ना, आता इथे कमी X% कमी. आता फॉर्म्युला सेम येणार आहे, फक्त इथे काय होणार आहे? प्लस जागी मायनस होणार आहे. सेम गणित लिहा. तेच गणित, राहुलचंच गणित लिहा. पगार 30%, 30,000 होता सुरुवातीला, आणि आता त्याचा मूळ घटकात 15% वाढले. आता काय झालंय? मूळ घटकात 15% कमी. हे इथे कमी लिहा. सेम गणित लिहा. पगार तेवढाच होता, कमी. आता इथे काय होणार आहे? 100 मायनस होणार आहे, म्हणजेच 85 होणार आहे. दॅट्स इट. फक्त इथेच आहे. 8 त्रिक 24 240. ठीक आहे, 240 आणि 15 255. तीस हजार नव्हे, सॉरी 3 लाख होता. 30,000 नाही लिहिले, 3 लाख. ठीक आहे, तर त्याचा 2,55,000. दोघा तिकडे पण 3 लाखच करा. ठीक आहे, 30,000 केलं काय 3 लाख केलं, आन्सर त्याप्रमाणे मिळणार तुम्हाला. ठीक आहे, मग 2,55,000 झालं. या पद्धतीत पण तेच करायचं. सुरुवातीला किती होतं तुमचा? 30,000ला 100 मानायचं, आणि किती टक्क्यांनी कमी केलंय? 15ने कमी केलं, म्हणजे किती झालं त्या पगार? 85. ठीक आहे, इथे पण तेच फॉर्म्युला वापरायचा. डायरेक्ट केला या पद्धतीने तर, आणि या पद्धतीने आन्सर तुम्हाला कोणत्याही याचं मिळू शकतं. म्हणजे तो स्टँडर्ड घटक असतो त्याला 100 मानायचं, आणि त्याच्यातून टक्केच दिले जातात, ते कमी जास्त इथे करायचे. दॅट्स इट. कोणतंही गणित तुम्ही याच्यातून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, ही एक मेथड असते, सिंपल मेथड आहे. बऱ्यापैकी 80 ते 90% आन्सर मिळतात. पेपरला जर आली तर या पद्धतीने केलात बऱ्याचपैकी. काही गणित आहेत त्याच्यामध्ये जर
होतो फॉर्म्युलांचीच गरज आहे, नाही तर तुम्हाला बहुतेक आन्सर या पद्धतीने पण मिळतात. ठीक आहे, या पद्धतीने जर गणित आली तर. आता अजून एक महत्वाचा टाईप आहे. याच्यामध्ये काय दिलं जातं, तर एकदा तुमचे पर्सेंट, एकदा पगार वाढतो तुमचा आणि एकदा पगार घटतो. मग तुम्हाला मूळ घटक पगार असेल किंवा महागाई असेल किंवा नफा तोटा असेल, एकदा तुम्हाला फायदा होतो आणि दुसऱ्या वेळी तुम्हाला तोटा होतो, किंवा दोन्ही वेळी कधी कधी फायदा होतो, कधी कधी दोन्ही वेळी तोटा पण होतो. तर अशी एक प्रकारची गणित सुद्धा विचारणार आहेत. ठीक आहे, डायरेक्ट गणितच लिहून घ्या, मग तुम्हाला कळेल. नेक्स्ट टाईप लिहून घ्या. याच्यात घटकामध्ये 2 स्टेप मध्ये होणाऱ्या बदलामुळे शेकड्यावरील होणारा बदल. घटकामध्ये 2 स्टेप मध्ये होणाऱ्या बदलामुळे, घटकामध्ये 2 स्टेप मध्ये होणाऱ्या बदलामुळे शेकड्यावरील होणारा बदल. शेकड्यावरील होणारा बदल. जर एखादी संख्या, डायरेक्ट एक्झाम्पल घ्या, जर एखादी संख्या, जर एखादी संख्या पहिल्यांदा 12% वाढते, जर एखादी संख्या पहिल्यांदा 12% काय होते, वाढते, व नंतर तीच संख्या 18% कमी होते, व तीच संख्या नंतर 18% पहिल्यांदा वाढते आणि दुसऱ्यांदा 18% कमी होते, तर शेकडेवारीत होणारा एकूण फरक किती? शेकडेवारीत होणारा एकूण फरक किती? यासाठी एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. एक्स या पद्धतीने एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100 हा बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय. आता लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा वाढ होत असेल, जेव्हा जेव्हा वाढ होत होते तेव्हा काय घ्यायचं, प्लस घ्यायचं, आणि जिकडे जिकडे घट होत असेल तिथे काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. हा एक बेसिक फॉर्म्युला आहे अशा प्रकारच्या गणिताचा. ठीक आहे, आता तुम्हाला क्वेश्चन, हा एक्स प्लस एक्स वाय अपॉन 100 हा तुमचा फॉर्म्युला आहे. आणि लक्षात घ्या, आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, एकदा संख्या वाढते म्हणजे एक्स काय झालं तुमचा, एकदा वाढते म्हणजे 12, आणि दुसऱ्यांदा काय होतंय, घटते. घटते असेल तर वजा घ्यायचं, वजा 18. लक्षात आलं? आता इथे घ्या, 12 गुणिले 18 इंटू 100. आता एक लक्षात घ्या, आता हे अधिक आहे आणि हे काय ते वजा होते, वजा 18 म्हणजे इथे वजा आहे, बरोबर. इथे पण वजा, एकदा इकडे वजा घेतलं तर इकडे सुद्धा वजा घ्यायचं आहे. तर काय ना, 12 वजा 18 किती, वजा 6, वजा, आता 12 वजा 18, हे बरोबर लिहिलंय ना मी. 12 वजा 18 हे मायनस इकडे ना गुणुले, यांचा जर बेरीज झाली प्लस आणि मायनस तर मायनस होणार आहे. तर याचा आन्सर काढायचा, -6 इंटू किती येते, 12 गुणिले 18 भागिले 100. एकशे 80 किती होते, 180. हा, किती येते आन्सर, 12 गुणिले 18 किती होते, कशाला करायची गरज नाही ना, 12 गुणिले 18 किती होते, 180, 24, 180 आणि 24, 12 दुने
36 36 180 अधिक 36 किती होत आहे 180 216 डिवायडेड बाय 100 2.16 ना 2.16 मग आन्सर किती होत आहे 8.16. आता या केसमध्ये व्हॅल्यू वाढली की कमी झाली म्हणजे काय आली जी मूळ व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला काय भेटलं कमी. लक्षात आलं म्हणजे जी काही व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा तुम्हाला आन्सर काय म्हणजे अशा केसमध्ये तुम्हाला दुकानदाराचं पण एक्झाम्पल देता म्हणजे त्याला पहिल्या वर्षी 12% नफा झाला तर दुसऱ्या वर्षी 18% सॉरी पहिल्या 12% नफा 18% तोटा झाला तर त्याला एकूण नफा झाला की तोटा तुमच्या आन्सरवर डिपेंड असणार. आन्सर जर मायनस मध्ये असेल तर तो होणार तोटा. या केसमध्ये व्हॅल्यू काय आली 8.6 ने कमी झाली. लक्षात आलं हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे. कोणताही गणित जरी आलं लक्षात ठेवायचं वाढ दोन्ही ठिकाणी होत असेल दोन्ही ठिकाणी वाढ तर इथे अधिक अधिकच येणार आहे. एकदा वाढ होते आणि एकदा वजाबाकी होते घट होते. घट जेव्हा वजा घ्यायचा आणि वजा घेताना दोन्ही ठिकाणी घ्यायचं. इथे घेतलं तर इथे पण तेच घ्यायचं -18 घ्यायचं इथे पॉझिटिव्ह घेतलं तर पूर्ण आन्सर रॉंग होणार आहे. लक्षात आलं ह्या टाईपचं गणितही बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. जर आयताची लांबी 30% ने वाढते आयताची लांबी 30% ने वाढते आणि आयताची रुंदी 12% ने म्हणजे 12% ने कमी होते तर आयताच्या क्षेत्रफळात होणारा बदल किती. आयताच्या क्षेत्रफळात होणारा बदल किती. सेम फॉर्म्युला ने काढायचा आहे. काय येणार फॉर्म्युला x अधिक y बरोबर xy बरोबर 100. x ची व्हॅल्यू 30 मायनस 12 प्लस 30 इंटू मायनस 12 अपॉन 100. इथे घेणार किती 30 18 वजा 12 त्रिक 36 18 वजा 3.6 किती येतं आन्सर 14.4. या केसमध्ये काय झालं आयताचं एकूण क्षेत्रफळ वाढलं की कमी झालं. पेपरला ऑप्शन्स तुम्हाला कसे दिले जाणार बघा. पहिला ऑप्शन दिला आयताचे क्षेत्रफळ 14.4 ने कमी झाले. दुसरा ऑप्शन आयताचे क्षेत्रफळ 14.4 ने वाढले आणि अजून दोन ऑप्शन असणार आहेत. ठीक आहे 15.4 ने वाढले आणि 15.4 ने कमी झाले. अशा प्रकारे ऑप्शन्स दिले जातात. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आन्सर पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ क्षेत्रफळ वाढलं आणि आन्सर जर निगेटिव्ह येत असेल तर क्षेत्रफळ काय झालं या केसमध्ये कमी. त्याच्यामुळे आन्सर नुसतं काढून फायदा नाही. तुम्हाला कमी झालंय की वाढलंय ते सुद्धा कळणं गरजेचं आहे. कारण पेपरला तसं ह्या केसमध्ये काय आलंय क्षेत्रफळ काय आलंय वाढले आहे. इकडे काय झालेली संख्या काय झालेली कमी झाली ते पण लिहून घ्या. संख्या 8.16 ने कमी झाली. मायनस असेल तर कमी प्लस असेल तर वाढलेली असणार आहे.
नंतर अजून पुढचा टाईप आहे एका गावची लोकसंख्या 5,000 आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाईप एका गावची लोकसंख्या 5,000 आहे. फुल स्टॉप. ती दरवर्षी 10% वाढते. ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर किती होईल? 2 वर्षानंतर किती होईल? त्या टाईपचं जर गणित आलं, हे गणित चक्रवाढ पद्धतीने आपण जे आन्सर काढतो त्या पद्धतीने काढायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला पी दिलेला आहे. पी ची व्हॅल्यू 5,000 घ्यायची. आर दिलेला आहे 10% आणि एन दिलेला आहे 2. तर एन वर्षानंतर लोकसंख्येचा फॉर्म्युला येणार आहे एन लोकसंख्या P इंटू 1 प्लस R अपॉन 100⁻n. ठीक आहे. चक्रवाढ व्याज काढताना जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो फॉर्म्युला इथे वापरायचा. P इंटू 1 प्लस R अपॉन 100 × n. ठीक आहे. P ची व्हॅल्यू किती आहे? 5,000. 1 प्लस R ची व्हॅल्यू 10% इंटू 10. किती येते आन्सर? किती येते आन्सर? 6050. 5,000 into 0 cancel. 10 into 1 10 plus 1 11 upon 10 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे 5,000 into 121 5,000 into 1 into 100 0 0 get cancel. 121 into 5. पाच 6050 याचा आन्सर येतो. आलाय प्रियांका? 6050 121 गुणिले 50. 121 पाचा किती? 605 आणि राहिलेलं एक शून्य द्यायचं. तर अशा प्रकारच्या गणित हे चक्रवाढ व्याज पद्धतीचा फॉर्म्युला आहे. हा जे आपण चक्रवाढ व्याज शिकू, सरळ व्याज चक्रवाढ, त्याच्यात हा फॉर्म्युला असणार आहे. ठीक आहे. तर एन वर्षानंतर लोकसंख्या जर विचारली असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर आता जर तुम्हाला एन वर्षापूर्वीची लोकसंख्या जर दिली असेल तर काय फॉर्म्युला येणार आहे? दुसरा टाईप आहे त्याच्यातच लिहून घ्या. एका गावची लोकसंख्या 1,77,400. 1,77,400 एवढी आहे. एका गावची लोकसंख्या 1,77,400 एवढी आहे. त्या गावची लोकसंख्या 5% या वेगाने वाढत आहे. त्या गावची लोकसंख्या 5% या वेगाने वाढत आहे. तर त्या गावची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती? आता पूर्वीची संख्या जर विचारली तर हा फॉर्म्युला आहे P अपॉन 1 प्लस R अपॉन 100⁻n. ठीक आहे. हे पुढचं जर विचारलं तर P मल्टिप्लिकेशन मध्ये न्यायच्या पूर्णला, आणि काय विचारले पूर्वीची जर विचारली तर P ही पूर्ण संख्या काय करायची? डिवाइड मध्ये न्यायची आहे.
काय येणार आहे? 4 1,76,000 अधिक 1 अधिक 5 भागिले 100चा दुसरा घात किती होणार? 1/20. 1,00,000 इथे जर सॉल्व्ह केलं तर 1/20. आता 1/20 आहे. ठीक आहे. 1/20 म्हणजे 20 एके 20 20 म्हणजे 1,76,400 भागिले इथे काय होणार आहे? 21 भागिले 20चा वर्ग. ठीक आहे. आता 1,76,000 भागिले 400 बरोबर 21 गुणिले 21 1,76,000 गुणिले हे 20 वरती जाणार आहेत म्हणजे 20 गुणिले 20 1,70,000 1,70,400 गुणिले 20 गुणिले 20 भागिले 21 गुणिले 21 किती येते? 1,77 ला 21 जातोय भाग जातोय. किती जातोय? एक 8. ओके ठीक आहे. आन्सर किती येते याचं? 1,60,000 आन्सर येते. एक 1,60,000 आन्सर येते. ठीक आहे. या पद्धतीचं पण तुम्हाला गणित विचारली जाऊ शकतात. एवढेच ह्याच्यामध्ये फॉर्म्युले शेकड्यावरील व्यवस्थित करायचे. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. एकदा फक्त वाचा जेवढे फॉर्म्युले झाले. ठीक आहे. आता आपण जी एक्झाम मध्ये जी गणित आली होती ती आता आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात महत्वाचं तर प्लस मायनस लक्षात घ्या. 2दा टक्केवारी वाढते तशा प्रकारची गणित विचारतात किंवा कधी कधी कमी पण होते. अशा केसमध्ये सगळे एकदा वाचा सर्व. मग आपण एक्झाम्पल सुरुवात करू.
ठीक आहे, आता एक्झाम्पल स्टार्ट करू. एका संख्येचा 25%, एका संख्येचा 25% जर 20 असेल, एका संख्येचा 25% जर 20 असेल, तर त्या संख्येचा 40% किती? एका संख्येचा 25%, एका संख्येचा 25% किती विचारलाय? जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती असेल? 40% किती असेल? 40% विचारलेला आहे. ठीक आहे, आणि पहिला ऑप्शन आहे 30, दुसरा 32, तिसरा 35, चौथा 31. एका संख्येचा 25% तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर 20 आहे. कसं करणार? एका संख्येचं पहिला आधी काढायचं. 25 गुणिले 100 किती आहे? 20 आहे. 25 एके 25, 25 चौक 100. एक्स बरोबर किती येते? कसं येणार? भागाकारात जाते ना. 5, 20 भागिले तर 5. आता एक्स चा म्हणजे 5 चा 40% किती? 40%. 0 0. 5 एके 5, 5 0 10. सॉरी सॉरी हा 25 चौक. ओके, हा इथे 4 येणार. सॉरी 20 चौक, तर इथे 20 चौक 80. ओके, हा मग 80चा 40% विचारलेला आहे. 80चा 40%. 8 चौक 32. आन्सर येते 32. ठीक आहे, तर या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. हे असिस्टंटच्या मेन्स एक्झामला गणित विचारलं गेलेलं होतं. ठीक आहे, या प्रकारचं गणित. पन्नासचे नेक्स्ट एक्झाम्पल आहे 50चे 30%. 50चे 30% अधिक 42चा 1 सप्स्टान्स. 42चा 1 सब्स्टान्स 1/6 लिहा. सब्स्टान्स, सॉरी सब्स्टान्स. 42चा 1/6 1 सब्स्टान्स म्हणजे किती? आता कसं विचारलंय बघा, हा आहे सोपं आहे काढायला. आता ऑप्शन्स मी देतो. पहिला ऑप्शन्स आहे त्यांचा, हा सुद्धा विचारला गेला. 220चे 11%. दुसरा ऑप्शन आहे 1000चे 12%. तिसरं आहे 110चे 20%. आणि चौथा ऑप्शन आहे 2000चे 11%. बघू कोण आन्सर काढतंय याचा. कसं केलंस?
ही व्हॅल्यू काढली 50च्या 7 15 आणि 7 बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, हे आन्सर आणि याच्यातला आन्सर तुमचं मॅच झालं पाहिजे. लक्ष झालं तरच ते आन्सर करेक्ट होणार आहे. ह्या केसमध्ये काय करायचं, 50 चे 30% तिथे सॉल्व्ह करायचं. गुरुले 30% प्लस 42 चा 1 म्हणजे 7, 15 आणि 7 22 आन्सर आला पाहिजे. या चौघांपैकी कोणतरी आन्सर जेव्हा तुमचं 22 येईल तेव्हा तुमचं करणार. किती आलं प्रियंका? 22 आन्सर याचा येते बरोबर. आता काय विचारलंय, हे आन्सर हे आणि ह्याच्यात हे तुला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या चारापैकी एकाचा आन्सर 22 असणार आहे. तो तुझा करेक्ट ऑप्शन असणार आहे आणि प्रत्येक ऑप्शन सॉल्व्ह करून बघायचा. पहिला ऑप्शन आहे 220 चे 11%. जर केलं ठीक आहे 2.2 ठीक आहे. 10 म्हणजे 2.11 11 22 हे आन्सर होत नाही. आय थिंक 22 पॉइंट समथिंग आन्सर 22 पॉइंट समथिंग आन्सर आहे. कारण 2.2 गुणिले 11 जरी केले तरी 11 गुणा 22.2 मध्ये आन्सर जाते. त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. नंतर 1000 चे 12, 1000 ला जर 12 ने 100 12 120 होते. त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. आता 110 चे 20%, 110 गुणिले 20 गुणिले 100, 20 के 20 11 दुना 22. आता हे आन्सर पण 22 मिळत आहे म्हणजे, आणि तुम्हाला हे जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हा पण आन्सर 22 होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचा आन्सर येणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. दोन्ही ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. हे सुद्धा गणित सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचबरोबर ऑप्शन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुमचं मग आन्सर करेक्ट येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कोणत्या संख्येचा 20%, कोणत्या संख्येचा 20%, कोणत्या संख्येचा 20% हा 40च्या 30% आहे. हा 40चा 30%, अशा प्रकारे जी मांडणी करा 30% आहे. पहिला ऑप्शन आहे 90, दुसरा ऑप्शन आहे 80, तिसरा ऑप्शन आहे 60, चौथा ऑप्शन आहे 50. कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे? कोणत्या संख्येचा, म्हणजे जी संख्या माहिती नाही त्याला आपण एक्स म्हणजे त्या संख्येचा 20% हा कोणत्या 40चा 30% म्हणजे 40 संख्येचा 30% तुम्हाला दिलेला आहे. जिकडे जिकडे टक्के आहे तिकडे तिकडे काय करायचं आहे, 40चा 30% म्हणजे असंही लिहू शकता सुरुवातीला 40चा 30%. ठीक आहे. मग एक्स गुणुले 20 भागिले 100 बरोबर येस 30 गुणुले 100, 100 कॅन्सल, 20 एके 20 ठीक आहे. 20 जुना 40, 30 गुणिले 2, एक्स बरोबर किती येतं आन्सर 60 आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. या पद्धतीचे पण हे पण गणित विचारलं गेलेलं होतं. त्यामुळे जी जी आता एक्झाम्पल सगळी एक्झाम्पल विचारली गेलेली आहेत पेपरला. ओके. नंतर हे PSIच्या एक्झामला विचारलं गेलेलं एक्झाम्पल आहे. शहरात 52,000 लोकांपैकी
शहरात 52,000 लोकांपैकी 0.30%, 52,000 लोक आहेत, 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटार कार आहे. हा ए या शहरात, नुसतं शहरात नाही, ए या शहरात काय 52,000 पैकी 0.30% व्यक्तींकडे मोटार कार आहे. फुल स्टॉप. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25% लोकांकडे मोटार कार आहे. 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटार कार आहे. तिसरा आहे सी या शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटार कार आहे. आता एक लक्षात घ्या, ए मध्ये तुम्हाला 0.30% दिलाय, बी मध्ये 0.25% दिलंय आणि सी मध्ये डायरेक्ट नंबर दिलेला आहे. तर 50,000 पैकी 300 लोकांकडे काय मोटार कार आहे. तर खालील प्रमाणे कोणत्या सांकेतिक चिन्हाने संबंध दर्शविता येतील. तर खालील प्रमाणे कोणत्या सांकेतिक चिन्हाने संबंध दर्शविता येतील. पहिला ऑप्शन आहे ए इज ग्रेटर देन बी इज ग्रेटर देन सी. दूसरा ऑप्शन है बी इज लेस देन ए लेस देन सी. थर्ड ऑप्शन है सी इज ग्रेटर देन ए एंड लेस देन बी. एंड ऑप्शन डी बी इज लेस देन सी ग्रेटर देन B is less than C and C is less than A. बावन्न हजार पैकी 0.30% मोटर गाडी आहे. 48 पैकी 0.25 आणि 50,000 जे सी गटात आहे त्यांच्याकडे 300 लोकांकडेच आहे. आणि तुम्हाला विचारले की सगळ्यात जास्त मोटर ह्याच्यात 4 तुम्हाला हे ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला प्रत्येकाचा नंबर काढावा लागणार. ए आणि बी चा, सी चा दिलेला नंबर आहे. किती येते ते आन्सर 0.30%. याचा आन्सर किती येते 156. तर आपण सॉल्व्ह केलं 48 ला केलं तर 120. आता तिघांना पण कंपॅरिझन 156, 120 आणि 300 आहे. ठीक आहे. आता चेक करायचं काय सगळ्यात जास्त कोणाचे आहे. तर सी ची सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सी ऑप्शन जिकडे आहे हा ऑप्शन रॉंग आहे कारण की सी छोटा दाखवलाय. या केसमध्ये पण सी छोटा आहे, हा पण झाला. या केसमध्ये पण सी छोटा आहे. तर आन्सर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. या पद्धतीचं गणित विचारलं जातं. लक्षाला कॅल्क्युलेशन असतं एकदम सोपं. काय विचारलं आहे ते महत्वाचं त्याच्यात. प्रियंका समजलं. या पद्धतीने यांचा पर्सेंटेज घ्यायचा. 52,000चा 0.30% काढायचं. म्हणजे 52,000 गुणिले 0.30 भागिले टक्के असलं तर काय घेतात नेहमी भागिले 100 करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट गणित. एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली. एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली. व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले.
12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले, तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले, फुल स्टॉप. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या परीक्षेत, जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या परीक्षेत 60% गुण मिळाले. 12 प्रश्नांपैकी आउट ऑफ 12 अटेम्प्ट केले, 12च्या 12 बरोबर आहेत, मग त्याला किती टक्के भेटले? 60% भेटले. तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती? परीक्षेमध्ये किती क्वेश्चन आले? 12 क्वेश्चन सोडवले, 60 मार्क भेटले. तर परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन किती? पहिला आहे 36, ऑप्शन बी आहे 30, ऑप्शन सी आहे 25 आणि ऑप्शन 4 आहे 20. बारा प्रश्न सोडवले, प्रत्येकाला समान मार्क आहेत, तर त्याला किती टक्के भेटत आहेत? 60% भेटले आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय दिलं नाही, निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे. जरी असली त्याला जेवढे त्यांनी अटेम्प्ट केले तेवढे त्याला सगळे पैकीच्या पैकी भेटले आहे. आणि काय विचारलंय तर एकूण प्रश्न किती असतील? या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता. जर 12 प्रश्नांना 60% भेटत आहेत, तर जर 100% त्याला भेटले असतील तर किती? एक्स. हे टक्के कॅन्सल, डायरेक्ट केलं तर 60/100. ठीक आहे. हे 6 जर या बाजूला आले 120 गुणुले 6 बरोबर 1. 6 एके 6 दुने 12, एक्स बरोबर किती? 20. तर या पद्धतीत तुम्ही काढू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, दोन संख्या एक्स व वाय, दोन संख्या एक्स व वाय या तिसरी संख्या झेड पेक्षा, दोन संख्या एक्स व वाय दोन संख्या एक्स व वाय या झेड पेक्षा 20% व 28% ने 20% व 28% ने कमी आहेत. 20% व 28% ने कमी आहेत. फुल स्टॉप. तर y ही संख्या x पेक्षा कितीने लहान आहे? y ही संख्या x पेक्षा कितीने लहान आहे? पहिला 8%, 9%, 10%, 12%. y ही संख्या x पेक्षा कितीने लहान आहे? x ला कंपेअर केलेलं आहे, लक्षात घ्या.
किती येतं आन्सर प्रियंका? कमी आहे हा. झेड ला 100 माना. झेड ची व्हॅल्यू जर 100 आहे, 20% कमी आहे ना. एक्स किती झाला 80 आणि वाय 28% कमी आहे म्हणजे 72. आता बरोबर हे तुम्हाला 80 आहे आणि हे 72 आहे. आता काय विचारलंय, वाय ही संख्या एक्स पेक्षा कितीने लहान आहे. जर एक्स तुमची 80 एक्स आहे ती जर 100% असेल तर वाय किती, याचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट एक्स मायनस वाय इंटू एक्स इंटू 100. यू विल गेट युअर आन्सर. एक्स मायनस वाय इंटू एक्स इंटू 100. एक्स ला विचारलं ना, एक्स पेक्षा कितीने लहान आहे विचारलंय ना, एक्स पेक्षा विचारलंय कितीने लहान आहे. एक्स ची व्हॅल्यू किती येणार इथे 80 वजा 72 भागिले 80 गुणिले 100. 8 भागिले 80 थोडक्यात बरोबर म्हणजे 1/10 होणार. 8 भागिले 80 भागिले 100 इथे का 1/10 म्हणजे 100 भागिले 10. आन्सर किती ते 10% कमी. असं पण करू शकतो. 80/72 आन्सर आलाय त्याला. हे बघा 80 जर 100% घेतलं तर 72 किती होईल एक्स होणार. काय नाही नाही लक्षात आलं. 80 8 आता इथे आन्सर काढल्यावरती काय भेटतंय तुम्हाला 90 येतंय ना. हा लक्षात घ्या 80 जर एक्स ची व्हॅल्यू किती येते 90 म्हणजे कितीने कमी आहे तर 10 ने कमी आहे. उलट करतात इथे केलात तर उलट होणार. 90 आन्सर आले तर कितीने कमी पडले ते 10 ने कमी पडले. तर दोन्ही पद्धतीने आन्सर काढलं 90 येते म्हणजे 100 त्याला मायनस करायचं तर 10% आन्सर इथे येणार आहे. दोन्ही पद्धतीने आन्सर येते ठीक आहे. तर अशा वेळी सुद्धा हे कन्सिडर करायचं आहे. हे जर स्टार करून अशा प्रकारचं गणित हे पेपरला, हे पण पेपरला ऍक्च्युअली UPSC ला विचारलेलं गणित आहे या प्रकारचं. ठीक आहे. नयनला रमेश पेक्षा 75% गुण जास्त मिळाले. नयनला रमेश पेक्षा 75% गुण जास्त मिळाले तर रमेशला नयनपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. किती टक्के गुण कमी मिळाले. ऑप्शन दिलेला आहे 30%, 12%, ठीक आहे 30%, 12%, 25% व 42.8%. 30%, 12%, 25% आणि 42.8%. हा 75% गुण जास्त मिळाले.